दरम्यान अजित पवारांना सत्तेतून बरखास्त करा, हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलंय। अजित पवारांचा पाठिंबा नाकारा, अजित पवारांना सत्तेतून बरखास्त करा असं हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं। सत्तेतील पक्षांची नुरा कुस्ती सुरू आहे। पार्थ पवारांविषयी विचारल्यावरती अजित पवार जय जिनेंद्र म्हणतात असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। अजित पवारांना विचारलं त्यांना की पार्थ पवार यांच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये त्या झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तर त्यांचंच उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी हात जोडले आणि म्हणाले जय जिनेंद्र जय जैन बोर्डिंग। याच्या उत्तराचा अर्थ काय की आम्ही भ्रष्ट आणि भारतीय जनता पक्षही भ्रष्ट। पुण्याला संस्कृती शहर म्हणता म्हणता ड्रग्सचं महाराष्ट्रातलं हब इथपर्यंत चिंताही व्यक्त करावी लागली। आणि आता जर असे सत्तेचे सौदागर हे संस्कृती विकत घ्यायला जर निघाले असतील तर या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना बाजूला सारलं पाहिजे। अजितदादा पवार यांनी तर आता सांगून टाकले की भारतीय जनता पक्ष ही सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे। सर्वात जास्ती भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्ष करतो। आता कदाचित त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं असेल की जो शीशे के घर में रहते हो दूसरे के घर में पत्थर नहीं फेका करते। मात्र तरी देखील अजितदादा काही त्यांचं ऐकायला तयार नाही आणि आता त्यांनी बेछूट आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षावर सुरू केले।